महाराष्ट्रभर शोषित पीडित अन्यायग्रस्त लोकांच्या पाठीशी सतत उभे राहणारे व भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती करणारे भूमिपुत्र फाउंडेशन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेली कमडीची वाडी येथे आदिवासी कुटुंबांना दैनंदिन वापरातील किराणा मालाचे वाटप करताना भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद नाटे, डॉक्टर शरद तळपाडे यांनी कमडीची वाडी येथील नागरिकांशी संवाद साधला असता तेव्हा त्यांच्या घराची पाहणी केली असता खूप बिकट परिस्थिती समोर आली। त्या गावातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतमध्ये सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या जवळच्या लोकांनाच वशिल्यावर घरे दिली जातात। आम्हाला घराची अत्यंत गरज असतानाही आम्हाला अजूनही घरे मिळालेली नाहीत। शासनाची ही योजना वर्षानुवर्ष चालू आहे, परंतु महाराष्ट्रभर गरजू कुटुंबांना डावलून यादीतील क्रमानुसार घरे देण्याचा शासकीय नियम असल्याचे सांगतात आणि ही यादी ग्रामपंचायतील सत्तेमध्ये असलेले लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक यांच्या मार्फत तयार होत असल्यामुळे ज्यांना गरज नाही अशा कुटुंबांना वशिल्यावर घरे दिली जातात आणि गरजू कुटुंब मात्र या योजनेपासून वंचित राहतात। अशा नागरिकांनी तक्रारी केल्या म्हणून भूमिपुत्र फाउंडेशन लवकरच मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यातील घरकुल योजनेतील अत्यंत गरजू लोकांना प्रथम प्राधान्य देण्यासाठी गाव पातळीवर ग्रामसभेमध्ये यादीतील लाभधारक गरजू लोकांना प्रथम प्राधान्य देऊन घरे द्यावी अशी मागणी भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद नाटे यांनी केली आहे। आम्ही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ पाहिला। ते घर असं जळालं आणि मग त्या घराला मदत करायला मी भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच आमचे डॉक्टर शरद तळपाडे आम्ही सर्व इथं किराणा आम्ही घेतला आणि त्यांना द्यायला आलो, परंतु आम्हाला ते जळालेलं घर इकडे परिसरात कुठे भेटलं नाही। म्हणून आम्ही आता इथे या कोणती वस्ती कमळीची वाडी या इथं कातकरी समाजाचे काही कुटुंब आहेत जे गरीब आहेत, त्यांच्याकडे नोकऱ्या नाही। म्हणजे बघा, आपण या लोकांना नोकऱ्या देऊ शकत नाही आणि मग आम्ही अशा कुटुंबांना काही किराणा आम्ही आता या ठिकाणी देतोय। हे बघा, म्हणजे अशी घरे आहेत आजही लोकांची ग्रामीण भागात। आपण यांना तुम्हाला घरकुल वगैरे योजना येत नाही का हो? हा, घरकुल नाही का बरं? का बरं यादी देऊन पण आम्हाला येते नाही हो? का बरं काय येते नाही? अरे, घरकुल योजना ही तुमच्या सारख्यांसाठीच आहे। बघा, मी माननीय मुख्यमंत्री साहेब या माध्यमातून तुम्हाला एक आव्हान करतो की आपण ह्या ज्या घरकुल वगैरे ज्या योजना आणल्या ह्या कोणासाठी? ज्यांच्याकडे घरे नाही। आता उद्या जर इथं हा इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचं माहेरघर आहे, इथं जर एकदा पाऊस सुरू झाला तर 15-15, 20-20 दिवस पाऊस थांबत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये डोंगराच्या किनाऱ्याला वसलेलं ही वस्ती कमळीची वाडी या आंबोली गावाच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ही वाडी, मी या सरपंचांना त्यांना आवाहन करतो त्या घरांच्या घरकुलं देताना तुम्ही सिनियरिटी वगैरे काय बघता, कोणी आधी फॉर्म भरला, कोणाचा किती नंबरला आहे ते न बघता गरज कोणाला जास्त आहे त्याला द्या। कारण मी अनेक ठिकाणी पाहतोय ज्याला घर आहे, पक्के घर आहे, त्यालाही घरकुल, ज्याची चांगली परिस्थिती त्यालाही घरकुल। अरे मग हे जे हातावर जगणारे कुटुंब आहे, हे बघा, हे अशा कुडाचे घरं करून राहत आहे, हा कच्च्या घरांमध्ये राहत आहे, मग यांना पक्की घरं नाही द्यायची, मग योजना आहे तरी कोणासाठी? म्हणून मी माननीय तहसीलदार साहेबांना, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती करतो की तुम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये या अशी सर्वे करा आणि ज्यांना खरंच घरांची गरज आहे हे सगळे नियम बाजूला ठेवून, नियम कोणासाठी कोण बनवतो? आपणच बनवतो। मग त्या नियमाचा आधार घेऊन आज जो भ्रष्टाचार होतो ना महाराष्ट्रभर तो थांबवा आणि ज्यांना घराची गरज आहे त्यांनाच घरं द्या। आपण ह्या परिवाराला हे एक तिकडे घ्या ना, एक घ्या तिकडे त्या, हा ठीक आहे, चला हे राहू द्या। आणि हे तेलाचं राहू द्या, हे एक घेऊन टाकून ना, ठीक आहे। हे एक दिलं नाही, 2 हा एक घ्या, एक कुठे तिकडे का आपल्या तालुक्यातील कमळीच्या वाडी या ठिकाणी आणलंय। बघा या घरांची अवस्था, कशी लोक राहतात। इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचं माहेरघर आहे, परंतु इथे आजही लोकांना कच्च्या घरात राहायला लागतं। शासनाकडे आणि या सरपंचाकडे मागणी आमची यांना प्रायोरिटीवर यांना घरकुलं देण्यात यावी आणि म्हणजे त्यांचं जीवन सुकर होईल आणि ते त्यांचे राहायला सक्षम राहतील। ते म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर हीच समस्या आहे। म्हणजे आपण ज्या घरकुलासाठी याद्या बनवतात आणि मग यादीनुसार त्यांना नंबर लागतो। अरे पण जर एखाद्याचा 50वा नंबर आहे आणि त्याला घरच नाही आहे, मग तुम्ही हे मधले जे 49 जे नंबर आहे ना ते वगळून ते घर त्याला दिले पाहिजे। तुम्ही तो अर्ज कधी केला म्हणजे तुमच्या हातात, म्हणजे ग्रामपंचायत सुद्धा लॉबी करते, सत्ताधारीची यांची यादी वेगळी। हे असे कुडाचे घरं करून राहणाऱ्या लोकांसाठी घर नाही, मग कोणासाठी? दाखवा घर, एक मिनिट या इकडं। हे बघा, ही अशी परिस्थिती आहे, सांगा हे असं आहे। पाऊस आल्यानंतर हे बघा
साप विंचू ही आजही जर आपण ह्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये प्रत्येक गावात गेलो की गावाला लागून अशी वाडी आहे आणि त्या वाडीची दुरावस्था अशी आहे. म्हणून मी त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यामध्ये नवे या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमदारला मी प्रत्येक विधानसभेचा आमदारला माझी एक विनंती आहे की तुम्ही ना हे सर्वे करा, शासकीय स्तरावर करा, कसे करा, परंतु ज्यांना घरं नाही आहे घरकुलं फक्त त्यांनाच द्या. ज्यांना घरं आहे मग ते तुमच्या वशिल्याचे असले तरी त्यांना देऊ नका. वशिल्यावर घरकुलं देण्याचा कार्यक्रम बंद करा. पूर्ण महाराष्ट्रातून मला फोन येत आहे, ज्यांना घराची गरज आहे त्याला घर नाही आणि ज्यांना घराची गरज नाही त्याला 2-2 घरकुलं. तर हे सगळं थांबवा आणि या गोरगरिबांच्या मदतीला उभे राहा. जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र.